शेअर ट्रेडिंग शेअर्स विषयीचा ॲडवाईससुद्धा सेबी रेग्युलेटेड एंटिटीजच देऊ शकतात. मग तुम्ही सुद्धा कसा, म्हणजे हे मी नाही म्हणलं त्यांना, पण माझ्या मनात आलेले प्रश्न आहेत, कारण हे विक्टिम ब्लेमिंगच आहे की तुम्ही फ्री ॲडवाईस घेतला, तुम्ही एखादे अनरेजिस्टर्ड ॲप डाउनलोड केला जो सेबी मॉनिटर्ड नाही आहे, तुम्ही ह्या फ्री ॲडवाईसवर तुम्ही तुमचे स्वतःचे एवढे हार्ड अर्न मनी गुंतवले आणि मग तुम्हाला तो जो प्रॉफिट जो दिसतोय पण मिळाला नाही आणि आता तुम्हाला पैसेही गेलेत, देयर इज सो मच ऑफ शेम आणि आता मुलांना पण फेस करता येत नाही आहे. आणि ते म्हणजे माझ्या पुढे ते इतका सिनियर माणूस बसलेला, हात कापतायत, रडायला येतं, ब्लँकआउट बोलता बोलता ब्लँकआउट होतात. केवढा ट्रॉमा आहे हा, म्हणजे हा फायनान्शियल प्लस इमोशनल. तर इनफॅक्ट कशाला जास्त व्हॅल्यू, म्हणजे ते 1.5 कोटी तर 1.5 कोटी आपल्याला माहिती आहेत, पण हा इमोशनल ट्रॉमा कदाचित त्याच्यापेक्षा किती जास्त आहे.